श्रीराम महाराजांचं नाव घेतलं. भिंगताई आहेत आमच्याकडं, माझ्या नंदताई आहेत बरं का, शिवगणताई ज्या पारायणाला पुढे प्रमुख पुढे निघतात. बीडच्या माझ्या सर्वच भगिनी आहेत की जे सर्व हिरारीला काय कार्यक्रम करतात, पारायणाचा पण कार्यक्रम करतात. आणि सर्वांचे नाव मी घेतले, ते सर्वजण देव आहेत बरं का. पण ज्यांचं नाव घेतलं नाही ते असं समजू नका की आम्ही काय राक्षस आहेत का म्हणून. नाही, तुम्ही महादेव आहात बरं का. ते नाव घेतलं ते देव आहेत आणि नाव नाही घेतलं त्यांचे ते सुद्धा महादेव आहे. आज आपण आता अभंगाकडे वळूया. आजचा आपण अभंग घेतलेला आहे संत सेवा. हे संत सेवा करून आलेले आहेत, नाथांच्या पायवारी करून आलेले आहेत पैठणहून. मग त्या संत का जातात, हे का जातात सगळेजण पैठणला, का जातात माऊलीला? आज माऊली सोबत किती होते तेव्हा माऊलींनी वारं सुरू केली तेव्हा माणसं, आणि आज एवढे लोक की त्यांचा आकडा पण सांगता येत नाही. का जातात ते, त्यांचं असं काय आहे महत्व? पण त्यांनी अनुभव घेतला ना, त्यांनाच माहिती आहे त्यांचं महत्व, संतांचे महत्व काय आहे ते असं आपल्याला ह्या अभंगातून सांगायचं आहे. म्हणून मी आज काय सांगू, आता संतांचे उपकार हा घेतलेला आहे, कारण त्यांचे उपकार अगणित आहेत. आई वडील आपले, आई वडील हे संतच आहेत बरं का. संत म्हणजे तुम्हाला कुठं बाहेर शोधत जायची गरज नाही, घरातले आई वडील. आई वडिलांचे तुम्ही, आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केले हे तुम्ही सांगू शकता का? सांगू शकता का? किंवा तुम्ही त्यांचे उपकार फेडायचे म्हटलं तर फेडू शकता का? नाही. कुणाचे आई वडील असू द्या, जे आई वडील कुणासाठी करतात, आपल्या मुलांसाठी, त्याचं हित, त्याचा फायदा आणि तो पुढे जावा असं जर कुणाला वाटत असेल, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये असं आणि या जगाच्या पुढे जावं असं जर वाटत असेल तर ते फक्त आई आणि वडील आहेत फक्त. आणि बाकीच्यांना तुम्ही बघा, कुणाला हे पुढे गेलेलं जमत नाही. वाटतं का कुणाला शेजारीनं गाडी आणली की पोटात दुखायला आपल्या सहज होते, होतं की नाही? खरं सांगा. दवाखान्यात गेलं म्हणलं पोट कशाला दुखायले, पोट दुखायले, डॉक्टरांना नाही कळणार ना पोट कशाला दुखायले, काहीच कळणार डॉक्टरांना. डॉक्टर म्हणजे तुम्ही काही खाल्लं होतं का, काही शिळं खाल्लं होतं का, काही विष बाधा झाली का, काही डॉक्टरांना काहीच त्यांनाही कळलं का नाही. कशाला कधीपासून दुखायले बरं म्हणले, त्यांना प्रश्न विचारला कधीपासून दुखायले हे पोट? ते म्हणले तिच्या मैत्रिणीनं गाडी आणली ना तेव्हापासून तिचं पोट दुखायले. मग ह्याला म्हणजे असे पुढे गेलेली प्रगती मैत्रिणी असं जवळची जमते का? जमते का? प्रगती जमतच नाही. प्रगती फक्त कुणाला आवडते? आई आणि वडील यांनाच आपल्या मुलाची प्रगती पुढे गेलेली जमते. तसेच हे संत आहेत बरं का. मी आता सांगते, आपलं हे मानव देह 84 लक्ष योनी फिरून फिरून आपल्याला हा मानव देह मिळालेला आहे. किती? 184 योनी. आणि फिरत फिरत हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे. मग या मानव देहामध्येच फक्त तुम्हाला आतापर्यंत तुम्ही एक विचार करा, मी डुक्कर होतो, मी मुंगी होतो, मी साप होतो, तेव्हा तुम्हाला देवाला जायचं म्हणलं तर जाता येत होतं का? मशीला वाटलं मी आता मंदिरात जावं आणि कीर्तन ऐकत आहे, स्वातीत ऐका त्यांचं कीर्तन आहे आणि जाऊन ऐकत बसावं असं मशीला वाटलं तर ते येऊ शकते काय? का गाय येऊ शकते का? डुक्कर येऊ शकतं का? साप? ह्या सगळ्या 184 योनीमधून आपण इथं आलोत. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य देह मिळालाय आणि या मनुष्य देहामध्येच येऊन जन्मात आपल्याला मोक्ष प्रदान करून घेता येतो. या मनुष्य देहामध्येच येऊन तर पुन्हा आपल्याला पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम करत बसायचं का? आपल्याला तेच 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 पुन्हा अजून जन्माला यायचं, पुन्हा डुक्कर व्हायचं, पुन्हा मुंगी व्हायचं, पुन्हा काय ते बैल व्हायचं. बैलाला किती मारतात? चालायला गेला, उतवणीला गेला हे शेतकरी महाराज किती मारतात बैलाला तुम्ही? मग बैलाला म्हणता येते का मला मारू नका? म्हणता येते का? किंवा त्याला वाटते का आता मला हे जन्म नको तर मी याच्यासाठी काय करू? आपलंही तसंच आहे. आपल्याला फक्त आपण ह्याच्यात मध्ये भरून गेलो, आपल्याला काय करायचंय हे कळत नाही आपल्याला. आपण ह्या जन्मामध्ये आलो तर आपल्याला काय करायचंय? एक छोटासा दृष्टांत देते. एक राजा होता आणि त्याने सांगितलं मी